एजीके न्यूज मध्ये आपले स्वागत। राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते। या मंदिरात उद्या दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे। त्यानिमित्त संयोजकांच्या वतीने या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। या यात्रेचे मुख्य आकर्षण 12 बैल गाड्या ओढणे हे पाहण्यासाठी राहुरी तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटणार आहे। आज आपण राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द येथे आलेलो उद्या चंपाषष्ठी निमित्त या कोलार खुर्दमध्ये खंडोबा मंदिरात गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे की चंपाषष्ठी निमित्त इथे या ठिकाणी मिरवणूक होते आणि भव्य कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम राबवले जातात। त्या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर सिरसाट बाबा आहेत। आपण त्यांच्याशी हे तुम्ही थोडक्यात माहिती द्या। तुमचं नाव सांगायचं? रामनाथ शिरसाट। आता ही जे कार्यक्रम आहे हा जी खंडोबाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आमच्या आजोबापासून आहे, त्याला 60-70 वर्ष झालेलं होतो बरं का। आजोबा म्हणजे पाठीमागं त्याचं शंकर बाबा शिरसाट। शंकर बाबा शिरसाट यांनी मंदिर बांधलेलं आहे आणि तशी परंपरा चालू आहे। माझे वडील मुरलीधर शंकर शिरसाट आणि त्यांच्यानंतर भूषण शंकर शिरसाट आणि त्यांच्यानंतर आता मी हे कार्यक्रम राबवतोय। याला किती पिढी तुमची? आता ही माझी तिसरी पिढी आहे। तिसरी पिढी। 3 पिढ्यापासून हा उपक्रम सातत्याने अखंडितपणे हा एकही खंड न पडता या ठिकाणी राबवला जातो। तर आता असं सकाळच्या पारी गंगेचं पाणी आणलं जातं, तुळजांवरून गंगेचं पाणी आणलं जातं। त्याच्यानंतर देवाला त्या पाण्याला अभिषेक केला जातो। त्याच्यानंतर दुपारी 2-2:30 वाजता आमचा हळदीचा कार्यक्रम राहतो। हळद लावली जाते, देवाला हळद लावली जाते, आम्हाला वारेवाल्याला हळद लावली जाते। त्याच्यानंतर मंडुळ्या बांधल्या जातात। मंडुळ्या बांधल्यानंतर आम्ही काठीची मिरवणूक गावात घेऊन जातो। मारुतीच्या देवळातून काठीची मिरवणूक परत रिटर्न आणून मग नंतर आमचा हा गाड्याचा कार्यक्रम, गाड्या ओढल्या जातात। गाड्या ओढल्यानंतर मग तिथून पुढं रात्री भोजनाचा कार्यक्रम राहतो। 9 ते 10 वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम राहतो। 11 वाजेपर्यंत तिथून पुढं मग जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो। अशा कार्यक्रमांना आमची कार्यक्रमाची समाप्ती होती। हे जे काठीचं महत्व आहे, तुम्ही जे काठी घेऊन फिरता त्याचं महत्व थोडक्यात सांगायला काय? काठीचं काय, काठी आता ही पहिल्यापासून आलेलीच आहे ना ती। ती कशा म्हणजे तुम्ही तिची देवाने तिचा अवतार काठीमध्ये अवतार धरलेला आहे। खंडोबा महाराजांचं याच्यात अवतार झालेला आहे। त्याच्यामुळे या काठीला वेगळं महत्व आहे। या काठीला त्याच्यामुळे मान आहे। ही काठीची भव्य मिरवणूक गावातून काढली जाते। गावातून आल्यानंतर या ठिकाणी रथ म्हणजे जे 12 गाड्या असतात त्या ओढल्या जातात। त्या हे जे कोणी ओढतात ते हेच बाबा 12 गाड्या सातत्यपणे गेल्या किती वर्षापासून तुम्ही 50-60-70 वर्ष झाले। 60 ते 70 वर्षापासून या ठिकाणी हे गाड्या ओढण्याचा कार्यक्रम चालत असतो। त्यातून अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी तो पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात। तो तर लाईव्ह आपण उद्या पाहणारच आहे। कॅमेरामन प्रणय केदार सह सुभाष कोंडेकर, प्रथमेश केदार, एजीके न्यूज कोल्हार।